हॅलो गाईज, कसे आहात? नमस्कार, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। कालच्या ब्लॉग मध्ये जी तुम्हाला टेकडी दाखवली होती त्या टेकडीवर आता आपल्याला जायचं आहे दर्शनाला, तर चला। इकडून गाईज वरती टेकडीवर जाण्यासाठीची वेस आहे, इथून आपल्याला सरळ वरती जावं लागणार आहे। तिकडे आहे ती टेकडी। मर्जी तुझ्या भक्तावरी देवा तुझी खातर। इकडे एक रस्ता आहे पण तो आता माहित नाही, आणि इकडे पुलाचं काम सुरू आहे, पण आपण जाऊ शकतो पूर्णपणे काम। इकडे हे बघा, हे आहे पुलाचं काम सुरू। इकडे रेल्वे पटरी आहे, इकडे लवकरच रेल्वे सुरू होणार आहे। इकडून इकडे तिकडे काम सुरू आहे, आणि इकडे आहे रस्ता, म्हणजे आपण बरोबर रस्ता। खालून सुद्धा रस्ता नव्हता, खाली तिकडं पूर्ण हे दगड वगैरे टाकलेले, वरतून जो रस्ता आहे तो बरोबर होता। अरे चुकली या वाट ज्याची त्याला तुझं दार र, ज्याला नाही जगी कुणी त्याचा तू आधार र। इकडे बघा काय, इकडे सभा मंडप आहे, पूर्ण खूप मोठं आहे। या साईडला पण अगोदर होतं, पण आता इकडे नवीन बांधलंय, आणि ते आहे वरती मंदिर, तिकडे जायचं आपल्याला। तर गाईज, वरचं जे मेन मंदिर आहे ते गोरक्षनाथ महाराजांचं मंदिर आहे, पण वरती टेकडीवर जायच्या अगोदर खाली इथे छोटे छोटे मंदिर आहेत महादेवाचे, दत्त भगवानाचे, पण त्याला आपण नंतर विजिट करणार आहोत। आता आपण वरती जाऊन येऊयात। हे आलो देवा घेऊन मनी भोळा भावर, देवा गोड माझी मानून या घे। तर काही तिथं खूप जास्त पायऱ्या आहेत आणि खूप जास्त इन्क्लाइन पण आहे। आम्ही पहिलं पायऱ्या चुकवायच्या म्हणून आम्ही डोंगर मार्ग स्वीकारला होता। अगोदर हे जे इकडे जो डोंगराळ भाग आहे त्या भागातून चढायचो, डोंगरावर चढून जायची ते, पण तरी खूप वरती भाई। तर काही आम्ही जस्ट आत्ता विचार करत होतो की एवढं चढायला आम्हाला एवढा दम लागलाय। आम्हाला हरिहर किल्ला चढायचा होता आणि दौलताबाद किल्ला पण जायचं होतं, छत्रपती संभाजीनगरला। दौलताबादच्या किल्ल्यावर जायला थकला असता भाई। नाही भाई, आपण बघितलं। आम्ही आलो आहोत आता गोरक्षनाथ टेकडीवर, तुम्हाला मी टेकडी दाखवतो। हे बघा गाईस, फायनली आपण आलेलो आहोत गोरक्षनाथ टेकडीवर। नाही मोठं मागणं नाही कुळी हावर, बापा वाणी माया तुले कराला दे, अरे डोई तुझ्या पायावर मुखी तुझं नावर। तर गाईज, इकडं मेन मंदिर आहे आणि इकडं तुळजाभवानी देवीचं मंदिर आहे छोटं। तर गाईज, हे मंदिर आहे गोरक्षनाथ महाराजांचं, आणि जर त्या साईडला आलो तर इकडं गुरुवर्य किसन बाबा यांची समाधी पण आहे। तर आतून मी तुम्हाला दाखवतो। हे बघा, चौथे किसन बाबा यांची इथं समाधी आहे, आणि इकडे तिसरे साधू बाबा यांची समाधी आहे। अशा दोन समाध्या आहेत। तर काही या साईडला जे आहे नवनाथ बाबांची गादी आहे, इकडे मोठा CCTV कॅमेरा आहे, इकडे गोरक्षनाथ भगवानाचं मंदिर, इकडे किसन बाबा यांची समाधी, आणि इकडे एक आसन आहे, आणि इकडं तुळजाभवानी देवीचं मंदिर पण आहे। छोटंसं एक मंदिर आहे इथे। जाण्याचा रस्ता आहे का इकडून? इकडून येण्याचा एक मार्ग आहे, इकडून येण्याचा एक मार्ग आहे, आणि तिकडून एक होता, आम्ही जिथून आलतो 3 मार्ग वर यायला। पण काय झालं? काय नाही भाई, इकडून येण्याचा एक मार्ग। जत्रेच्या टायमाला लोक काही इकडून येतात, काही पलीकडून येतात, काही खालून येतात, असा विषय आहे। बाकी इकडं जे सेवेकरी आहेत मंदिराचे ते इथं राहतात। तर काही आता आम्ही खाली आलेलो आहोत पूर्ण, आणि जे खालचे जे मंदिर होते तिथं पूजा चालू आहे, म्हणून मला ब्लॉग करायलाही जमलं नाही, पण ठीक आहे, दर्शन वगैरे झाले। आता आपण घरी जाऊयात। तर काही टेकडीहून आल्यावर मला इन्स्टंटली बाहेरगावी जावं लागलं, म्हणून ब्लॉग करणं शक्य झालं नाही। आणि काही दिवसांपूर्वी माझ्या दिदीचं डोहाळे जेवणाचा कार्यक्रमही झालाय, आणि त्याचा सिनेमॅटिक व्हिडिओ मी तयार केलेला आहे, तो तुम्हाला दाखवतो। ही वाकली फळानी लगडली हिला परांची
ग कोणीतरी येणार येणार ग कोणीतरी येणार येणार ग राधा ही कान्हा राधा ही कान्हा राधा कान्हा कान्हा राधा पुरवा पुरवा ग कोणीतरी ग पारुताई ग कोणीतरी येणार येणार ग कोणीतरी येणार येणार ग तर गाईज तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आज गणेश चतुर्थी आहे म्हणून उपवास सोडायला आज एक स्पेशल डिश आहे आपल्याकडे, ती आहे दाल बाटी. हे बघा, इकडे डाल, इकडे बाटी आणि इकडे आपलं कुरडई वगैरे आणि इकडे तूप. मस्तपैकी डिनर आहे, एक नंबर. तर गाईज आत्ता वाजलेत 12 आणि फायनली आत्ता जाऊन माझी एडिटिंग पूर्ण कंप्लीट झाली आहे. तर गाईज आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नसाल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तब तक के लिए नमस्कार, बाय बाय, जय हिंद.